चक्रासन दाखवतो. काय येतो आता? चक्रासन. हा ठीक आहे. हा आपण आता चक्रासन घेतो. कळलं की तुमचं राहिलेलं जे आसन आहे चक्रासन. आता तुम्ही फक्त मला दाखवतो ते बघा. कळलं की नाही? आपला कॉन्फिडन्स जर आला व्यवस्थित याच्यामध्ये तुम्ही डीप्सही मारू शकता. त्याच्यामध्ये नंतर आणखीनही तुम्ही वरती येऊ शकता. विश्राम करायचा. लक्षात संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन पूर्ण चक्राकार फिरतं. मी डोकेदुखी आहे, दुखणं लागणे, मी दुखण्याला लागलं, डोकेदुखी आहे, हाताचे, खांद्याचे, पायाचे सगळे स्नायू मजबूत होतात. रक्तसंचालन चांगल्या प्रकारे होतं. कळलं की नाही? मणका पुरा फिरवला जातो आणि त्यामुळे सगळे मणक्याचे गॅप वगैरे जे सगळे असतात की नाही सगळे भरले जातात. आपण हे जे नंतर पुढे विकार होणारे असतात ते होत नाही. मणक्याचे जे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत ते. पण आता मणक्याचे प्रॉब्लेम आहेत तरी करायचं नाही लगेच, हळूहळू प्रॅक्टिस करायची. मग त्याच्यासाठी थोडी आपण प्रॅक्टिस दाखवूया. त्याच्या ताकदीने हा गेला, बरोबर की नाही? पण आता एखाद्याला नाही येत आहे तर त्याला असा सपोर्ट करायचा, आपला सपोर्ट द्यायचा. पण सपोर्ट दिला गेला तर आणखी व्यवस्थित तो कधी पाय पण उचलू शकतो. त्याला माहिती आहे तो गॅरंटेड आहे की हा मला माणूस सोडणार नाहीये. म्हणून मागे सांगितले आपल्या मिस्टरांना बरोबर घ्यायचं. कळलं का? त्याला सांगायचं डॉक्टर काय करायचं असेल तर. कळलं? आणि हळूहळू सोडताना पण हळूहळू त्याला सोडायचं. कळलं? आता बघा तुम्हाला तर येत नाही, नवीन आहात, कळलं की नाही? मग ते कसं वरती यायचं? अर्ध चक्रासन त्यांनी केलं, बस एवढंच त्याला येत आहे. आता वरती येत नाहीये, सपोर्ट केला आणि हे वरती. कळलं का? म्हणून तुम्हाला पहिला अर्ध चक्रासन दाखवलंय ना त्यांनी. ते अर्ध चक्रासन झालं की नाही त्याच्यामध्ये येतं. कारण हे आहे ना, हे मजबूत होतं. सपोर्टिंगली पण काही गोष्टी होतात, त्यावेळेस नाही. तुम्ही सपोर्टर